नमस्कार, मी रोमोथो. आपला दूधसागरसाठी प्रवास सुरू झालेला आहे. पनवेलपासून मडगावपर्यंत गरीब रथ ही ट्रेन पकडलेली आहे. चला बघूया प्रवास कसा होतो आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आता मडगावला. 1 तास ट्रेन लेट झालेली आहे. तर आता पुढचा प्रवास बघूया कसा होतो. तर आता आम्ही सकाळी 4 वाजता आलो होतो आणि त्यानंतर स्टे घेतला आम्ही हॉटेलमध्ये. थोडं फ्रेश होऊन आता पुन्हा प्लॅटफॉर्मवरती आलो आणि फुलेमला जायची ट्रेन पकडणार आहे. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो. तोपर्यंत आता ब्रेकफास्ट करतो आणि मग आम्ही बुकिंग केलेली आहे तिकडे दूधसागरची. पर हेड 1200 रुपये घेतलेली आहे. त्यामध्ये लंच आहे, गाईड आहे, नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन आहे आणि अदर चार्जेस आहेत. असे 1200 रुपये पर हेड आहेत. तिघांचे आम्ही 1200 दिलेले आहेत. ॲडव्हान्स बुकिंगसाठी तुम्ही 400 रुपये देऊन ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. चला बघूया दूधसागरचा प्रवास कसा होतो. आता चाललो आहे मडगाववरून फुलेमला. तिकीट काढतो. तिकीट काउंटरला आलो आहे. तिथे ट्रेन आहे आणि आता पकडतो आहे वास्को द गामापासून फुलेमला जाणारी ट्रेन. जी 8 वाजून 8 मिनिटांची आहे. 1 तासाचं अंतर आहे आपलं. मडगाववरून फुलेमसाठी ट्रेन पकडली होती. आता 9 वाजता फुलेमला पोचू आपण आणि पुढचा आपला दूधसागरसाठी ट्रेक चालू आहे. आणि तिथे चेकिंग पॉईंट आहे, तिथे पोचायचं आहे आणि तिथून पुढे सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेऊन नंतर मग पुढे आपल्याला एंट्री करायची. चला पुढचा प्रवास करूया. आम्ही आता फुलम स्टेशनवरून तिथून चालत आलो क्रॉस करून इकडे. इथं उतरलो, कारच्या पाठून इकडे आलो आणि हा इथेच बोर्ड लागलेला आहे, वेलकम टू दूधसागर वॉटरफॉल. फायनली. तर आपल्याला ह्या रस्त्याने आता ते तुम्हाला बरेचसे टॅक्सी दिसत आहेत. जेव्हा टॅक्सीची सोय होते म्हणजे अवेलेबल असतात जायला, पाणी कमी असतं, त्यावेळी टॅक्सीने इथून जाऊन जातात सर. चला आपल्याला तर ट्रेक करायचा आहे. बघूया कसा होतो तो. आता आम्ही चेकपोस्टवरून तिकीट वगैरे काढलेले आहेत, गाईडचे पे केलेले आहेत. हा गाईड आहे आणि आम्हाला टुवर्ड्स दूधसागर घेऊन चाललं आहे. बघू आता किती वेळ लागतो. 8 किलोमीटर बोलत आहेत. लवकर जायचं, लवकर यायचं म्हणतं. ट्रॅकवरती अलाव नाही करायचं बोलतो. CRPF पोलीस आहेत. जर तुम्ही चालताना दिसला तर ते तुम्हाला ते स्टेशनला घेऊन येतात आणि बसवतात. तर बघू कसा होता आहे तो आपला ट्रेक आणि काही दृश्य बघायला भेटतात ते आपल्याला पुढे कळेलच. आता या मेन रोडवरून आतमध्ये वाट सुटते. इकडून आम्ही चालत जातो आहे. सगळी जंगलातली पायवाट असणार आहे. कुठे कुठे नॅरो होते म्हणतात. जंगलातून असं रूट काढत आपल्याला धबधब्याजवळ पोचायचं आहे. चला बघू कसा होतो आहे प्रवास आपला. काहीतरी नवीन पाहायचं आहे आपल्याला. काहीतरी नवीन पाहायचं आहे आपल्याला. आता आपण चालत ट्रॅकजवळ पोचलो आहे.
हा ट्रॅक क्रॉस करायचा आहे. काका आहेत गाईड आपले. हो हो. हा इकडे ट्रॅक आहे. हा ट्रॅक क्रॉस करून येतो आपण आणि हा चेक पॉईंट आहे दूधसागरला जायला. ते व्हेरीफाय करूनच नंतर पुढे एंट्री देतात. महेंद्र ना मॅसेज दिलेला आहे की ट्रॅकवरून ट्रेकिंग अलाउड नाही आहे रेल्वे ट्रॅकवरून. ओके, सो तुम्हाला जे CRPFचे पोलीस आहेत ते तुम्हाला हे करू शकतात, चौकीत घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी ते फॉरेस्टमधून जाण्यासाठी चेक पॉईंट आहे आणि इथून आतमधून फॉरेस्टमधून एंट्री आहे. तर आता आपलं चेकिंग चालू आहे. सगळ्यांचे मेंबरची नावं दिली जातात आणि नंतर पुढून इथून आपल्याला जंगलातून चालत जायचं आतमधून. लोक तुम्हाला चालताना दिसतात. मजा ले तू मध्ये गेला घेतो उलटा. थांबा तुझा घेतो. पण घेतो. तर अशा तऱ्हेने आपला दूधसागर वॉटरफॉल पूर्ण झालेला आहे. बऱ्याच वर्षाचं स्वप्न होतं, इच्छा होती, पूर्ण झाली आहे. पाहिला असेल तुम्ही दूधसागर कसा खळखळून वाहतोय.